तर देशभरामध्ये बुधवारी 244 ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे। मॉकड्रिलची देशभरात तयारी सुरू आहे। जम्मू काश्मीरमधील शाळेमध्ये सुद्धा युद्ध सराव झालेला आहे, तर दल लेकसह मुंबई नाशिकमध्ये सुद्धा तयारी ही करण्यात आलेली आहे। ही चार दृश्य आपण पाहतोय। जम्मूमधील शाळा, तसंच काश्मीरमधील दल लेक आणि नाशिक, मुंबई या ठिकाणी मॉकड्रिल हे होणार आहे। युद्ध सराव होणार आहे, त्याची तयारी पूर्ण झाली आहे। तर देशभरात उद्या 244 ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे। राज्यभरात सुद्धा अनेक ठिकाणी युद्ध सराव हा केला जाणार आहे। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर हा युद्ध सराव हा करण्यात आलेला आहे। मॉकड्रिल उद्या संपूर्ण देशभरात 244 ठिकाणी होणार आहे। तर आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी अभय पटवर्धनजी जोडलेले आहेत। अभयजी, आपलं जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। तब्बल 54 वर्षांनंतर हा मॉकड्रिल संपूर्ण देशभरामध्ये होतो। 1971 सालच्या युद्धाच्या वेळेस झाला होता। कसा असणार आहे संपूर्ण मॉकड्रिल, अधिकची माहिती या संदर्भात? हा मॉक ड्रिल नेहमी जी केल्या जाते ती याच्याकरता केल्या जाते की युद्ध जेव्हा चालू होतं हम्म, तेव्हा सीमेवर तर सैनिक लढतात, पण शत्रू सीमेच्या अतिरिक्त देशाच्या आतमध्ये येऊन हल्ला करतो। जसं की 71च्या युद्धात त्यांनी आग्र्यापर्यंत येऊन हल्ला केला होता। त्याच्यामुळे तिथे जे काही नुकसान होईल ते नुकसान कमी कसं करायचं। नुकसान तर होईलच, पण त्याच्यामध्ये हानी कशी नाही होणार, जीवहानी कशी नाही होणार, हम्म, याच्याकरता जी प्रॅक्टिस केल्या जाते किंवा जो सराव केला जातो त्याला मॉकड्रिल असं म्हणतात। ही जी आहे ती एक डिझास्टर मॅनेजमेंटची स्कीम प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे। त्या जिल्ह्याचं हे एक्सटेन्शन आहे किंवा ऑफशूट आहे। फक्त एवढं की हे युद्धजन्य परिस्थितीमध्ये केल्या जाईल। तर प्रत्येक ठिकाणी आपल्या देशामध्ये प्रत्येक नैसर्गिक आपत्ती करता एसओपी किंवा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रमाणे त्यांनी डिझास्टर मॅनेजमेंट त्यांचं जे बुक आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। पण याच्याबद्दल कोणी लिहिलेलं नाही की कारण जसं तुम्ही सांगितलं की 71 नंतर हे पहिल्यांदाच होत आहे। हम्म, त्याच्यानंतर कधीच झालं नाही, याच्यामध्येही झालं नाही, कारगिलच्या वेळेलाही झालं नाही, त्याच्यानंतर 2008च्या वेळेलाही झालं नाही। त्यामुळे सध्या याच्यावर पूर्ण जगामध्ये एक चिंतेचं वातावरण आहे की भारत असं का करतोय। हम्म, आणि दुसरं असं आहे की पहिली जी प्रॅक्टिस होईल त्याच्यामध्ये पूर्ण एक लेखाजोखा घेतल्या जाईल आहे की काय करायला पाहिजे, कोणाला सांगायला पाहिजे। जे गृहमंत्र्यांनी सर्क्युलर काढलेलं आहे त्याच्यामध्ये 5 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत। हम्म, पहिली गोष्ट म्हणजे सायरन वाजवायचा, सायरन वाजल्यावर काय ऍक्शन घ्यायची। दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, पोलीस, होमगार्ड या लोकांनी काय मदत लोकांना करायची। तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या तिथे ज्यावेळेला जखमी होतात लोक बिल्डिंग पडून किंवा बॉम्ब पडल्यामुळे त्यांना मदत कशी करायची। चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या त्याचं ट्रेनिंग कसं द्यायचं डिझास्टर आपलं मॉकड्रिलचा आणि डिझास्टर मॅनेजमेंटचा युद्धजन्य परिस्थिती करता। आणि पाचवी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्या तुमच्याकडे मोठ्या जी, इन्स्टॉलेशन्स आहे त्यांना निसर्गजन्य कॅमोफ्लॅज कसं करायचं। त्या जी, 5 गोष्टी आहेत, त्यापैकी 4 गोष्टींची उद्या होणार आहे। आणि ती 240 का ते 240 2010 मध्ये जे कॅटेगरायझेशन झालं होतं त्याच्यामध्ये या 240 जिल्ह्यांना प्राथमिकता दिल्या गेली होती। तुम्ही असं म्हणू शकता की त्याच्यामध्ये कॅटेगरी ए आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 16 जिल्हे आहेत। जी, तर त्याच्यामध्ये तिकडे प्रॅक्टिस होईल। मी जसा नागपूरचा आहे तसा नागपूरला प्रॅक्टिस ही होणार नाही। जी। अभयजी, तुम्ही आपल्यासोबत असेच राहा। एक बातमी घेऊया, पुन्हा मी तुमच्याकडे चर्चेसाठी येतो। तर भारत आणि पाकमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाने देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना बुधवारी मॉकड्रिल्स करण्याचे निर्देश दिलेले आहेत। तर सैनिक देश वाचवत आहेत, तुम्ही सजग व्हा, असं माजी IPS अधिकारी किरण बेदी यांनी आवाहन केलेलं आहे। सैनिक हे देश वाचवत आहेत, तुम्ही सजग रहा, असं किरण बेदी यांनी म्हटलं आहे। बिल्कुल ठीक किया है, बिल्कुल ठीक किया है। ये समय था एक दिन भी नहीं घुमाने का। इस वक्त अगर हमारी फौजें, नेवी, आर्म्ड फोर्सेस एंड एयर फोर्स
आसमान को बचा रही है, समुद्र को बचा रही है, जमीन को बचा रही है। हम अपने अपनी सड़कों बचाएं, अपने घरों को बचाएं, अपने नेबरहुड्स को बचाएं और एक दूसरे के लिए तैयार रहें, ताकि कोई सायरन बजे या ब्लैकआउट हो, हमारा हमारा क्या फर्ज बनता है। तो ये एक तरह का डिजास्टर मैनेजमेंट है, एनसीसी है, एनएसएस है, यूथ, सिविल डिफेंस यूथ है, होम गार्ड्स है, पुलिस है, जितने भी ऐसे ट्रेन यूथ है, आओ मिल के काम करें। तर आपल्यासोबत अभय पटवर्धनजी आहेत. अभयजी, या भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर आपण किती तयार आहोत या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर? आपण पूर्णपणे तयार आहोत. लष्कर पूर्ण तयार आहे. लष्कराला जे काही काम देतील ते लष्कर आपल्या त्याच्याकडचे जे संसाधन आहेत त्याप्रमाणे पूर्ण करेलच. मी असंही नाही म्हणलं की करण्याचा ट्राय करेल, ते करेलच. पण कुठली ऍक्शन घ्यायची, काय घ्यायची, कधी घ्यायची, ही जी राष्ट्रीय इच्छाशक्ती आहे ती दाखवायला पाहिजे. आणि सध्या ज्या घडामोडी चालू आहेत गेल्या 4-5 दिवसातल्या, की पंतप्रधानांनी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची मीटिंग घेतली, मग तिन्ही चारही मंत्रालयांच्या बैठकी झाल्या, त्याच्यानंतर तिन्ही लष्कर प्रमुखांनी पंतप्रधानांची भेट घेतली, काल अजित डोवालनी घेतली होती एनएसएनी, आजही परत घेतलेली आहे, आज संरक्षण सचिव सुद्धा गेलेले आहेत. याचा अर्थ की आपण हळूहळू युद्धाच्या दिशेने पाऊल टाकतो आहोत असं माझं मत आहे. जी, अभयजी, तुम्ही असेच जोडलेले राहा. तुमच्याकडून आणखी या विषयासंदर्भात विश्लेषण समजून घ्यायचंय. त्यामध्ये आपण एक छोटीशी बातमी पाहूया. बगलिहार धरणाचं पाणी हे रोखण्यात आलेलं आहे. भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. तर जय महाराष्ट्रची टीम ही बगलिहामध्ये सुद्धा पोहोचलेली आहे आणि पाणी हे भारतानं रोखलेलं आहे. आपण जाऊया अभय पटवर्धन यांच्याकडे. सर, युद्ध न करता सुद्धा भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलेलं आहे, पाणी बंद केलेलं आहे आणि आणखी एका धरणाचं पाणी आता पुढे बंद होणार आहे. तर युद्ध न करता सुद्धा भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलेलं आहे. ही भारताची रणनीती कशी आहे? अगदी बरोबर रणनीती आहे. आता जसं बगलिहार धरण त्यांनी बंद केलेलं आहे, त्यामुळे चिनाबचं पात्र जे आहे ते जवळपास कोरडं पडायला सुरुवात झाली. असं म्हणतात की पलावाला इथे हीर रांजाची गोष्ट झालेली होती, त्या एरियामध्ये गुडघ्याच्या म्हणजे ज्याला मी जाट भाषेमध्ये टकनाभर किंवा गुडघ्या आपला पावलापर्यंत पाणी आहे, तेवढंच राहिलेलं आहे. लोक चिनाब पार करून एका साईड करून दुसऱ्या साईडकडे जातात आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे चिनाबचं पाणी जो आपला चिकन नेक आहे त्या एरियामधनं निघून ते एक डॅम आहे समोर मोरारके म्हणून, त्या डॅम मध्ये जातं. त्या डॅम मधनं वेस्टर्न पंजाबला पूर्ण पाणी मिळतं. सरगोजा, एअरफील्ड, त्याच्यानंतर इस्लामाबाद या भागाला सगळं तिथनं पाणी जातं. त्यामुळे सध्या तरी पाकिस्तानला किल्लत जाणवणार नाही. पण एक 15-20 दिवसानंतर जेव्हा मान्सून सुरू होईल जूनमध्ये, त्यावेळेला मात्र जर मान्सून चांगला नाही झाला तर पाकिस्तानला याची भयंकर चणचण भाजेल आणि तिकडे बेदिली फैलेल. कारण लोकांना प्यायला सुद्धा पाणी मिळणार नाही, शेताला जायची तर गोष्टच दूर राहिली. जी, अभयजी, एकीकडे आपण पाणी बंद केलेलं आहे, ही आपली कूटनीती आहे. दुसरीकडे व्यापार सुद्धा बंद केलेला आहे आणि भारतानं अशी कूटनीती खेळली आहे की इतर देशांनी सुद्धा पाकिस्तान सोबतचा व्यापार बंद केलेला आहे. त्यामुळं आधीच गरिबीमध्ये असलेल्या पाकचं आणखीन कंबरडं यामुळे मोडणार आहे. अगदी बरोबर आहे, मोडणार आहे. ज्या बातम्या येतात आहेत फॉरेन प्रेसमध्ये किंवा फॉरेन टीव्हीवर, त्या अशा आहेत की पाकिस्तानच्या जनतेने आता होर्डिंग करायला सुरुवात केली आहे. होर्डिंग म्हणजे सामान घेऊन ठेवायचं, आपल्यापाशी जमा करून ठेवायचं. कारण काय की भारताने जर हल्ला केला तर भारताकडनं येणारं तर सगळं जे काही अन्नधान्य आहे ते बंद झालेलं आहे. भारताने जर त्यांची समुद्राकडनं कोंडी केली तर त्यांच्याकडे काहीच येणार नाही. अफगाणिस्तानमध्ये काही याचा प्रश्नच येत नाही, कारण मध्ये बलुचिस्तान आहे. वर्ण येणार नाही कारण तिथे अझरबैजानचे लोक बसलेले आहेत. तर असा जेव्हा प्रश्न पडतो त्यावेळेला जे नागरिक आहेत त्यांची घाबरगुंडी उठते आणि जे सदन नागरिक आहेत किंवा जे होल्डर्स आहेत त्यांनी आता तिथे सगळा आपला साठा करून ठेवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महागाई जी आधीच खूप गगनाला भिडलेली होती ती आता गगनाच्या पारही जाईल. आणि काही दिवसानंतर असंच जर चालू राहिलं तर पाकिस्तानमध्ये एक जनतेमध्ये असंतोष निर्माण होईल आणि मग काय होईल ते आपल्याला पाहावं लागेल. जी, अभयजी, आधीच पाकिस्तानमध्ये कलह सुरू आहे. 2-2, 3-3 ठिकाणाहून पाकिस्तानच्या समोर कलह निर्माण झालेला आहे, बलुचिस्तान असेल किंवा इतर घटक. या पार्श्वभूमीवर ही कोंडी केल्यानंतर पाकिस्तान आपोआपच आतल्यात हरताना दिसतोय.
पाकिस्तान हार मानणार नाही ही तर गोष्ट नक्की आहे. हम्म, कारण जोपर्यंत त्याचं म्हणजे की कुछ भी हुआ तो मेरी पूछ बिलकुल सीधी आहे असं असतं. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम नाही आहे. पण पाकिस्तान घाबरलेला आहे. घाबरलेला आहे हे तो दाखवू इच्छित नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आतापर्यंत जी काही बोलणी चालू आहेत किंवा ज्या काही वल्गना आहेत त्या सगळ्या वल्गना राजकारणी लोक करतात आहेत. आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या एकाही माणसाने काहीही म्हटलेलं नाही आहे. 6-7 दिवसापूर्वी जे काही लष्कर प्रमुखांनी तिथल्या एक बयान दिलं होतं की काश्मीर ही आमची जुगलर वेन आहे ती आम्ही परत घेऊच. हम्म, त्याच्यानंतर त्या लोकांनी अजिबात तोंड उघडलेलं नाही आहे. याचा अर्थ की पाकिस्तानची मिलिटरी सुद्धा धास्तावलेली आहे. ज्या वेळेला मिलिटरी धास्तावते त्यावेळेला जे सिव्हिल मधले वाचाळ लोक असतात ते जास्त उद्दाम बनतात आणि दुसऱ्याला भीती दाखवायची कोशिश करतात. तसा काहीतरी प्रकार पाकिस्तानमध्ये चालू आहे असं माझं मत आहे. जी. अभयजी, एकीकडे भारतानं पाकिस्तानची कोंडी केलेली आहे, पाणी बंद केलेलं आहे, व्यापारी कोंडी केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान हे संयुक्त राष्ट्र संघाकडे गेलेलं, मात्र तिथे सुद्धा पाक एकटं पडलेलं आहे, थोबाडावर पडलंय. अगदी बरोबर आहे. पाकिस्तान जेव्हा पहिल्यांदा हा ठराव आला होता युद्धबंदीचा किंवा या युद्धाबद्दलचा हम्म, त्यावेळेला चीननी मध्ये आपली टांग अडवलेली होती किंवा हस्तक्षेप केला होता. चीन हा परमनंट मेंबर आहे सुरक्षा परिषदेचा. पाकिस्तान हा नॉन परमनंट मेंबर आहे. तर 15 मेंबर पैकी 3 जण आपल्या अगेन्स्ट मध्ये होते. अझरबैजान, टर्की आणि चीन आणि पाकिस्तान स्वतः. पण त्यांनी फक्त एवढं म्हटलं की त्यांनी लष्करी तैयबाचं नाव नाही घेतलं, पाकिस्तानचं नाव नाही घेतलं. त्यांनी म्हटलंय की पाकिस्तान भारतामध्ये जो काही तणाव चालला आहे तो तणाव तुम्ही म्युच्युअल डायलॉग करून सॉल्व्ह करा. तर आता हा त्याच्यावर पाकिस्तानचं समाधान नाही झालं म्हणून त्यांनी स्पेशल मीटिंग बोलवून हे सांगण्याचा प्रयत्न केला की भारत त्याला धमकवतो आहे, त्याच्यावर आक्रमण करण्याच्या गोष्टी करतो आहे. तर आम्हाला तुम्ही संरक्षण द्या किंवा भारताला समज द्या. तर चीननी हा प्रस्ताव मांडलेला होता. त्याच्याबद्दल पाकिस्तानला वाटलं होतं की ओपन डोअर कन्सल्टेशन व्हायला पाहिजे, पण ते संयुक्त राष्ट्रसंघाने ऐकलं नाही. त्याच्यात क्लोज डोअर मीटिंग झाली आणि अशी आता बातमी आलेली आहे की या प्रकारचा कुठलाही ठराव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने केला नाही आहे. याचा अर्थ असा की जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे पाकिस्तान थोबाडावर आपटलेला आहे असं म्हटल्यास ते चूक होणार नाही. जी. एकीकडे अभयजी, संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीमध्ये पाक थोबाडावर आपटले, दुसरीकडे त्यांचं एक दिवसापूर्वी एक विशेष अधिवेशन पार पडलं. या विशेष अधिवेशनामध्ये त्यांच्या खासदारांनीच पाकला आरसा दाखवलेला आहे आणि बऱ्याच खासदारांनी भारत किती बलशाली आहे, भारताचा सैनिकांसंदर्भातील सैनिकांची संख्या किंवा इतरही जे अणुवस्त्र वगैरे आहेत हे किती बलशाली आहेत हे सांगितलेलं आहे. या पार्श्वभूमीवर याकडे तुम्ही कसं बघताय की पाकिस्तानमधले राजकारणीच पाक सोबत नाही आहेत? अगदी बरोबर आहे. प्रत्येक देशामध्ये काही डोकं फिरलेले लोक असतात, काही थोडे शहाणे लोक असतात. तसंच पाकिस्तानमध्येही आहे. ज्या लोकांना वास्तवाची जाणीव आहे त्यांनीही आपल्या राष्ट्राला वास्तवाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सांगितलं की पाकिस्तान भारताच्या सेनेमध्ये किती फरक आहे. त्यांची 6 लाख, आपली 12.5 लाख. आपले टँक्स किती हजार आहेत, त्यांचे काही 1-2 हजारच आहेत. आपली विमानं किती आहेत, त्यांची विमानं किती आहेत. आपले मिसाईल्स किती आहेत, त्यांचे मिसाईल्स किती आहेत. आपली अण्वस्त्र किती आहेत, त्यांची अण्वस्त्र किती आहेत. आपली लॉंग रेंज मिसाईल किंवा क्षेपणास्त्र किती आहेत आणि त्यांची किती आहेत. याच्यामधनं जेव्हा तुम्ही कंपॅरिझन करता तेव्हा तुम्हाला जरी चीनने J-10 विमानं दिलेली असली किंवा T-72 टँक्स दिलेले असले, T-79 टँक्स दिलेले असले तरी त्याचा काही फारसा फरक पडत नाही. कारण संख्याबळ आमचं जास्त आहे, आमचं तंत्रज्ञान तेवढंच प्रगत आहे आणि आमच्याकडे मुख्य म्हणजे सस्टेनिंग पॉवर आहे जी पाकिस्तानकडे अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे पाकिस्तान स्वतःच्या हिमतीवर 3 ते 4 दिवसापेक्षा जास्त युद्ध नाही करू शकणार. ते भारत 10-15 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्तही करू शकतो. जे आपल्याकडे आत्मनिर्भर भारत चालू झालेला आहे त्याचा काही अंशी फायदा आपल्याला नक्की होईल आणि नंतर जे आम्ही वॉर वेस्टेज रिझर्व्ह ठेवतो ते सुद्धा आपल्याकडे भरपूर आहे जे पाकिस्तानकडे नाही आहे. तर त्याचा सगळीकडे हे लोक साधक बाधक विचार करतात. दोज हु आर सेन दे गिव्ह अ सेन ॲडवाइस, दोज हु आर मॅड दे गिव्ह द मॅड ॲडवाइस. जी.
अभयजी, एकीकडे जगभरातील अनेक देश हे भारताला पाठिंबा देत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काहीच असे देश आहेत ज्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे. त्यामध्ये चीनची भूमिका महत्त्वाची आहे. चीननं पाकला पाठिंबा दिलेला आहे. याचा कसा परिणाम होऊ शकतो भविष्यात? चीन तर पाकिस्तानला पाठिंबा देणारच, पण चीनच्या शिवाय अझरबैजान आणि टर्कीनी पाठिंबा दिलेला हो. आहे. हे टर्की आणि अझरबैजान दोन्ही मुस्लिम देश आहेत, त्यामुळे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि ते पहिलेपासूनच देतात. त्यांना अझरबैजानला पाकिस्ताननी वेपन्स दिलेले आहेत, अम्युनिशन दिलेलं आहे. चीननी टर्कीनी पाकिस्तानला वेपन्स दिलेले आहेत. आता बातमी आलेली आहे की त्यांची युद्धनौका तिथे येऊन हो. थांबलेली आहे. तर चीनचा याच्यामध्ये जो स्वार्थ आहे पाकिस्तानला वाचवण्यात, तो असा आहे की पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरचा जो सगळ्यात वरचा भाग आहे नॉर्थ वेस्टचा, तिथनं त्यांचा चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जातो आणि जो रावळपिंडीला वळसा घालून 60 किलोमीटर दूर रावळपिंडीवरनं तो खैबर पख्तुनिस्तानमध्ये बलुचिस्तानमध्ये उतरतो आणि तिथनं ग्वादार बंदर पर्यंत जातो. तर हा जो कॉरिडॉर आहे त्याच्यामध्ये चीनने जवळपास 67 बिलियन डॉलरची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्यांनी आपला एक रोड बनवलेला आहे, ट्रेन रोड. त्याच्या दोन्ही बाजूला पाईपलाईन्स आहेत. ग्वादार बंदरामध्ये उतरलेलं तेल जे आहे आणि गॅस जो आहे तो या पाईपलाईनद्वारे लासाला जातो आणि तिथनं तो रिफायनरीमध्ये जाऊन पुढे चीनमध्ये जातो. तर हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्ट घाट्यात पडावा किंवा याचा विध्वंस व्हावा हे चीनला कधीच आवडणार नाही. त्याच्यामुळे कुठलाही जरी प्रकार झाला तरी चीन सर्वकष युद्ध पाकिस्तानला करू देणार नाही. अण्वस्त्र करू द्यायचा तर काही प्रश्नच येत नाही, कारण हा जो रस्ता आहे तो चीन करता 4000 किलोमीटरचा आहे, लासा ते ग्वादार. आणि चीनला जर समुद्री मार्गे यायचं असेल मिडल ईस्टमध्ये किंवा युरोपमध्ये तर 12,000 आणि 15,000 किलोमीटर त्याला यावं लागतं. 4,000 किलोमीटर कुठे, 15,000 किलोमीटर कुठे, किती फ्युएल नष्ट होईल, किती खर्च लागेल, किती मॅनपॉवर मॅनडेज वेस्ट होतील, ही विचार करण्यालायक गोष्ट आहे. त्यामुळे चीन हे सर्वकष युद्ध नाही होऊ देणार. त्या भागामध्ये भारताने पोहोचू नये ही त्याची खटपट राहील आहे. किंवा जी आपण बोललो तर जी अभयजी, जरी चीनने जरी पाकिस्तानला पाठिंबा दिला असला तरी सुद्धा भारत भक्कम स्थितीमध्ये आहे आणि त्यातच अमेरिकेने याआधीच पाठिंबा दिलेला आहे. जगभरातील अनेक देश भारतासोबत आहेत. रशियानं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. 2 दिवसापूर्वी ती बातमी आली होती. रशियानं पाठिंबा देणं हे भारतासाठी महत्त्वाचं आहेच, कारण तो मित्रपक्ष आहेच. या सर्व पार्श्वभूमीवर इतर देश भारतासोबत असताना रशियानं सुद्धा पाठिंबा देणं, याकडे आपण कसं पाहताय? हे अगदी पॉझिटिव्ह आपल्याकरता आहे, कारण रशिया आपला जुना दोस्त आहे. 71 मध्ये रशियात आपल्या मदतीला जाऊन आला होता, जेव्हा जगातल्या सर्व महासत्ता आणि एकूण एक पाश्चात्य देश आपल्या अगेन्स्ट मध्ये होता. तर त्यावेळेपासून रशियाची आपली मैत्री चालू आहे. मध्ये जी थोडीशी मंदी पडली होती, आता परत सुरू झालेली आहे. आपण S-400 चे 5 स्क्वॉड्रन त्यांच्याकडनं घेतलेले आहेत. जेव्हा त्यांच्यावर तेल निर्बंध टाकण्यात आला होता तेव्हा आपण त्यांना मदत केलेली होती. रशिया ही मदत विसरणार नाही. तो चीनवर हल्ला करेल की नाही हे मी सांगू शकत नाही, कारण हे त्यांच्यामधलं आहे. पण चीनला तो भारतावर हल्ला नाही करू देणार पाकिस्तानची युद्ध झाल्यावर, हे मात्र नक्की आहे. आणि चीनला तो पाकिस्तानला अण्वस्त्र चालवू द्यायला सुद्धा मदत करणार नाही, कारण ज्या वेळेला अण्वस्त्र फुटतील आहे पाकिस्तानची किंवा आपली अण्वस्त्र पाकिस्तानमध्ये फुटतील, त्यावेळेला ज्या दिशेने वाऱ्याचा प्रवाह वाहत असेल त्या देशांमध्ये सगळीकडे याची राग जाईल आहे, याचे रेडिएशन जाईल आहे आणि त्या देशांवर अतिशय भयानक परिणाम होईल. नागासाकी हिरोशिमामध्ये आपण पाहिलेलं होतं की त्या शहरांच्या जवळपास 60 किलोमीटर दूरपर्यंत गेले 50 वर्ष 60 वर्ष काहीही होऊ शकलेलं नव्हतं. 2020 पासून तिथे कन्स्ट्रक्शन चालू झालेली आहे नागासाकी हिरोशिमामध्ये. जी अभयजी, आता आपण चर्चेच्या शेवटाकडे येतोय. आपण दोन्ही देशांची स्थिती पाहिलेली आहे. भारत भक्कम स्थितीमध्ये आहे. यापुढे आता भारतानं कोणत्या कूटनीतीचा वापर करायला पाहिजे? काय काय कूटनीतीसाठी अस्त्र हे वापरले पाहिजेत भारतानं? जे सध्या सरकार वापरत आहे ते सगळ्यात बेस्ट अस्त्र आहे. ते म्हणजे त्याला सस्पेन्स मध्ये ठेवणं. पाकिस्तानला आपण इतकं सस्पेन्स मध्ये ठेवलं आहे की त्यांनी जेव्हा हा हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून
अभी 36 घंटे के बाद भारत अटैक करने वाला है, अभी 96 आवर के पास करने वाला आहे. आणि आज का कालमध्ये त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की भारत 10 मेला अटॅक करणार आहे. तर 10 मेला का? कारण 10 मेला 1857 मध्ये मंगल पांडेनी युद्ध सुरू केलं होतं इंग्रजांच्या अगेन्स्ट. तर ही एक आपल्याकरता एक खास डेट आहे आणि त्याच डेटचा फायदा घेऊन पाकिस्तान जगाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे लोक इतके राष्ट्राभिमानी आहेत की त्या डेटला आमच्यावर हल्ला करू शकतात. आता हे किती लोकांना माहिती असेल मला कल्पना नाही आहे, पण ही डेट त्यांनी जाहीर करण्यामागे हा एक प्रॉब्लेम असावा किंवा हा एक पॉइंट असावा असा माझा अंदाज आहे. तर लोकांना सगळ्यांना माहिती आहे की काय होणार आहे, काय होत नाही आहे. लोकांना हे माहिती आहे की मुस्लिम आतंकवाद्यांनी हिंदू लोकांना मारलं. आता त्याचा पाकिस्तानशी किती संबंध आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. ते आपण दाखवू आणि त्याच्यानंतर पाकिस्तानची चीतू होईल त्यामध्ये शंका नाही आहे. लढाई झाली तर पाकिस्तान आपल्यासमोर टिकणार नाही हे सुद्धा नक्की आहे. पण आपल्याला सुद्धा काही क्षती पोचेल. ती क्षती वाचवायची असेल तर सर्वकष युद्ध नको. सरकार काय याच्यावर निर्णय घेतं आणि कुठल्या टाईपचा अटॅक करतं हे पाहणं आता महत्वाचं असेल. जी अभयजी, एकीकडे पाकची सर्व स्तरातून छेतू होतीये. संयुक्त राष्ट्र संघानं सुद्धा युद्धखोर पाक आहे, मात्र त्याला सुद्धा सांगितलं युद्ध करायचं नाही. या सर्व गोष्टी घडत असताना सुद्धा सीमारेषेवर मात्र पाककडून गोळीबार सुरूच आहे. पाक पीओके मध्ये त्यांचा गोळीबार अद्यापही सुरूच आहे. म्हणजे पाक सुधारताना दिसत नाहीये. असं आहे की तुम्हाला आपल्या जनतेला दाखवायचंय की मेरी भी टांग उपरी आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे माझी पाठ जरी लागली तरी माझे पाय वर आहे हे पाकिस्तानला दाखवायचं आहे. भारताने किती आमच्यावर दबाव टाकला, आम्हाला किती धमक्या दिल्या की आम्ही येतोय, आम्ही करू, भारताने किती प्रॅक्टिसेस केल्या, तरी आम्ही मात्र त्यांच्यावर हल्ला करतोच आहोत, त्यांच्यावर फायरिंग करतो हे तिथल्या जनतेला दाखवायचं आहे. तर सरकार घाबरलं असं तिथल्या जनतेला दिसेल तर तिथे तर बंडाळीची परिस्थिती होईल. कारण तसेच जे लष्करातले लोक आहेत ते चीफच्या त्यांच्या विरुद्ध आहेत. दोन राजकीय पक्षांमध्ये भयंकर तणाव आहे. इम्रान खानची पार्टी आणि नवाज शरीफची पार्टी याच्यामध्ये लोक उभे आहेत की आता आम्ही फायदा काय घेऊ. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हा जो प्रकार आहे हा तेरी भी चूप मेरी भी चूप करण्याकरता पाकिस्तान फक्त आपल्या फॉरवर्ड पोस्टवर हल्ला करतो आहे. आतमध्ये हल्ला करण्याची त्याची हिंमत नाही आहे. फक्त मैं गिर गया तो क्या हुआ, पीठ टिकी तो क्या हुआ, मेरी टांगे तो ऊपर है हे तिथल्या जनतेला दाखवण्याकरता तो म्हणतोय. जी अभयजी, पाकबद्दल असं बोललं जातं की पाक देशाला लष्कर नाही आहे तर लष्करासाठी तो देश आहे. लष्कराला जिवंत ठेवण्यासाठी तो देश आहे. यासाठीच या कुरापती सुरू आहेत पाककडून. असू शकतं. कारण अनेक दिवस झाले लष्कराला तिथे काहीही मिळालेलं नाही आहे. इम्रान खान जेव्हा पहिल्यांदा आला होता पॉवरमध्ये तेव्हा त्यांनी लष्कराचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर लष्कराने त्याला सत्तेवरनं खाली खेचलं. शहाबाज शरीफला आणलं, पण शहाबाज शरीफच्या याच्यात सुद्धा त्यांना काही फारसं मिळत नाही आहे. कारण स्वतः जो त्यांचा लष्कर प्रमुख आहे त्याच्यावर भ्रष्टाचाराचे इतके भयंकर आरोप होतात आहेत आणि त्या लष्कराच्या सिनियर ऑफिसर्सनी आपली कुटुंब बाहेर पाठवलेली आहेत असं न्यूज मध्ये येत आहे. आपल्याच न्यूज मध्ये नाही, ते पाकिस्तानच्या न्यूज मध्ये येत आहे, त्यांच्या सोशल मीडियावर येत आहे. तर अशा लोकांवर कोण विश्वास ठेवेल. त्यामुळे तो विश्वास परत मिळवण्याकरता पाकिस्तान या खुरापती करताय असं माझं मत आहे. जी अभयजी, खूप खूप धन्यवाद केलेल्या या विश्लेषणाबद्दल.